नॉर्मली 3 ते 4 महिन्यानंतर बाळ हा त्याच्या हाताची बोट, मुठी किंवा हाताचे अंगठे तोंडामध्ये घालून तासनतास चोकत बसतो. पालकांना मात्र असं वाटत राहतं की बाळाचं कदाचित पोट भरत नाही किंवा बाळाला पुरेसं दूध मिळत नाही. काही पालक तर बाळाने तोंडामध्ये हात घालू नये म्हणून हाताला बांधून ठेवतात, ग्लोव्ज घालतात किंवा वारंवार हात हे तोंडामधून बाजूला काढतात. कारण त्यांना असं वाटतं की बाळाला एकदा सवय लागली की ती सवय बाळाची मोडणार नाही किंवा बाळाला इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. पण माय डिअर पॅरेंट्स, तुम्हाला असं करण्याची अजिबात गरज नाही. कारण बाळाने त्याचे हात तोंडामध्ये घालणं, तासनतास चोकत राहणं हे बाळाच्या डेव्हलपमेंटचा, ग्रोथचा एक पार्ट आहे आणि बाळाला तसं करू देणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. कारण याचे अगणित फायदे बाळाला होणार असतात. जेव्हा बाळ हा हात तोंडामध्ये घालतो किंवा ते चोकत राहतो तर त्यावेळी बाळ हा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत असतो. म्हणजे त्याच्या आसपास येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आसपास दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याचे हात आहेत, बोट आहेत, या सगळ्या गोष्टी तो एक्सप्लोर करत असतो. जग एक्सप्लोर करण्याची त्याची ही एक युनिक पद्धत असते. या व्यतिरिक्त जेव्हा बाळ हा हात तोंडामध्ये घालतो आणि चोकतो तर त्यावेळी बाळाच्या तोंडाचे जे मसल्स आहेत हे सुद्धा स्ट्रॉंग बनतात, ज्याचा फायदा बाळ जेव्हा वरचा आहार सुरू करतो तर त्यावेळी बाळाला होणार असतो. जेव्हा बाळ हा खूप जास्त हात चोकतो तर त्यावेळी बाळ जेव्हा सॉलिड खातो तर त्यावेळी ते अन्न चावून खाण्यासाठी किंवा ते व्यवस्थित गिळण्यासाठी बाळाला त्याची मदत होणार असते. शिवाय बाळ जर असं वारंवार चोकत असेल तर बाळाच्या तोंडाचे जे स्नायू आहेत हे छान पद्धतीने स्ट्रॉंग झालेले असतात, ज्यामुळे भविष्यामध्ये बाळ हा लवकर बोलायला सुद्धा लागतो. म्हणजेच बाळाचे जे काही स्पीच डेव्हलपमेंट आहे, लँग्वेज डेव्हलपमेंट आहे, ही सुद्धा खूप छान पद्धतीने आणि लवकर होते. एक पद्धतीने तुम्ही म्हणू शकता की बाळा स्पष्ट आणि लवकर बोलायला सुद्धा याची मदत होते. याशिवाय जेव्हा जेव्हा बाळ हा स्वतःला अनकम्फर्टेबल फील करतो किंवा बाळाच्या जवळ आई नसते किंवा बाळाला एक ऊब हवी असते, बाळ हा थोडासा टायर्ड फील करत असतो, तर त्यावेळी स्वतःला सुदिंग करण्यासाठी किंवा स्वतःला थोडंसे रिलॅक्स करण्यासाठी, शांत करण्यासाठी बाळ हा त्याचे हात तोंडामध्ये घालतो, चोकत राहतो. त्यामुळे बाळ हा शांतही राहतो आणि रिलॅक्स राहतो. त्यामुळे वारंवार हात तोंडामध्ये घालणं किंवा ते चोखत राहणं हे बाळाची एक सेल्फ सुदिंगची टेक्निक आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे यापुढे बाळाच्या हात तोंडामधून काढण्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. बाळाने हात तोंडामध्ये घालू नये यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा बाळाचे हात तुम्हाला वारंवार स्वच्छ ठेवायचे आहे. बाळ पाय तोंडामध्ये घालत असेल तर तेही तुम्हाला स्वच्छ ठेवायचे आहे. शिवाय हातामध्ये देणारी प्रत्येक जी गोष्ट आहे ही स्वच्छ असणं गरजेचं आहे. इन्फेक्शन हे अस्वच्छतेमुळे होतं, बाळाने हात तोंडामध्ये घातल्यामुळे नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि बाळ तोंडामध्ये वारंवार हात घालतो म्हणून तक्रार अजिबात करायची नाही.